तेव्हा या सगळ्या संपत्तीचं वर्णन आहे. 6 दोष आहे. कोणते 6 दोष आहे? तो ईश्वर वगैरे काय करीत नाही. ईश्वराच्या ठिकाणी त्याचं नातकच असते. अभिमानाचे मोहे ईश्वराचे नाम नसाय, बापाचे म्हणे सोबते. अभिमानाचे मोहे, संपत्तीचा अभिमान, धनाचा अभिमान, सत्तेचा अभिमान, रूपाचा अभिमान, त्याच्याने तो ईश्वराचं सुद्धा काही ऐकत नाही. ते काही काही होते ना रामायणामध्ये, आणि तिला रूपाचा काय होता? अभिमान होता. म्हणून ते मान मात वगैरे आधी करून त्याच्यासमोर तो ईश्वराला काय करीत नाही. मान्यतेचा पुष्टिगंध, अभिमानी परमगंध, गौरवाचा ऋण मारून तेव्हा ईश्वराला मान्याने होणारी क्रिया शेवटी त्याचा परिणाम गौरव नरकाधिकाची प्राप्ती होते. निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्त होता. शास्त्राने सांगितलेले जे कर्म आहे त्या कर्माला डावलून देऊन निषिद्ध कर्म करतो आणि डावलून देतो. काही काही मंडळी अचानक वारकऱ्याच्या विरोधी असलेली मंडळी अशी आहे, कशी असते, नेमका एकादशीच्या दिवशीच काय काढते आणि आमंत्रण कोण देते. आता एकादशीला जेवेल कसं जेवत असेल तर नाही करे, तेव्हा तो ईश्वराच्या बाबतीत त्याच्या क्रोधाग्नी असतो. मनासारखं जर केलं नाही तर काही विचित्र प्रकार होत असतात. शीतळाजळाची पेटी तातला तेली ओठी, चंद्र देखोनी पोटी जळको आहे. तातळाची पोटी गरम पाणी आहे आणि त्याच्यामध्ये जळते, शेळ टाकल्यानंतर जसं आणखी ज्वाला निघते त्याप्रमाणे आगी ओठी चंद्र देखोनी पोटी एका खोल आहे. चंद्रमा उगायला म्हणजे खोल्याला ताव मारता येत नाही, त्या अंधारामध्ये मजा मारतो. चंद्र देखोनी जळे पोटी खोला देशा, आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयाला देखोनी गळे, पापिया पोटी डोळे. नाही का, आपल्याला सर्व क्रियेला कोणाचं साह्य असावं लागतं. सूर्याचं साह्य म्हणजे प्रकाशाचं साह्य. सूर्योदय झाला तर सर्व आपल्या क्रिया होते. सूर्यास्त मावळला म्हणजे सर्व क्रिया बंद होत असतात. असा सूर्य चोराने पाहिल्यानंतर चोराला काय होतं? दुःख होतं, पैसा मिळालेला आहे. त्याप्रमाणे पापिया पोटी डोळे डोळ्याचे डोळ नावाचा पक्षी म्हणतात ना, त्याचं दर्शन जर झालं तर तो दिवस चांगला जात नाही. असा त्याचं नाव आपल्याला तोंडावर नाव काही येत नाही. काल वाचनात डुटुळे पक्षी आहे, तो सगळ्या पक्षाचा राजा आहे. त्याला विचारायला जायचं चांगलं काय आणि वाईट काय, हे सगळे गोष्ट कोणाला विचारतात? त्याचं नाव तोंडात आहे माझे घुबड. बरोबर आहे, आठवलं की त्याला घुबड. त्याला विचारायला जातात हे काय नाही सांगितलं. म्हटलं का हे सूर्य उगवलेला असतो. ते पक्षी म्हणायला लागले त्याला रात्रीचं हे सूर्य उगणार. ते म्हटलं आमच्या गुरुला विचारून येतो. सगळे पक्षी म्हणाले. म्हणलं सूर्य आहे का म्हणून.
हे सगळे कोणाकडे गेले? डुडुळाकडे म्हणजे घुबडाकडे गेले. म्हणले महाराज आमची विनंती आहे. काय विनंती आहे? लोक म्हणतात सूर्य आहे म्हणून. आम्हाला तर काय होत नाही दिसत आहे. सूर्य आहे किंवा नाही. तेव्हा त्या डुडुळाने सांगितलं, घुबडाने सांगितलं, म्हणला सूर्य नावाची वस्तू त्रिकालिक अत्यंत आहे. कारण घुबडाला कोण माहिती नाही. तसा नास्तिक लोक जे आसुरी संपत्तीचे लोक, त्याला ईश्वर काही नाही. ईश्वर मानायला काय होत नाही. रोष दुनावे क्रोध नाही. त्याप्रमाणे समुद्र अगाधे समुद्र जळे प्राचीदा अधिक जळे वागणे ना मिळे शांती. समुद्रामध्ये वागणे आहे समुद्र. त्याला दर दिवसाला 12 गावात पाणी द्यावं लागतं समुद्र. तरी त्याची भूक शांत होत. शांती काही तसा विद्या विनोद विवे देखे दुर्जांची दैवी. तेव्हा तो रोज दुनावे क्रोध. दुसऱ्याचं चांगलं पाहिलं की त्याला काय दुखते नाही का? भारताची व्यवस्था पाहिल्यानंतर चीनचं काय दुखते? थोडी दुखते. आपल्याला काय करत आहे? पोट दुखा का तिकडे मरू का काय? एक 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 दृष्टांत. पारस्य मन सर्पाची कुटी, डोळे नारदाची तुटी, आणि बोलण्याची गोष्टी इंगळायची. त्याचं मन म्हणजे सर्पाचं राहण्याचा बिळद. डोळे जणू काही याचे बाणाचे हे त्याप्रमाणे. बोलण्याची वृष्टी इंगळाची. असं काही बोलतो कुठून शिव्या पाठ केलेला कुणाच पाहिजे बर का? विष्णू सहस्रनामासारख्या शिव्या देतो. एक 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 गोष्टी क्रियाजात तिकयाचे गर्व सभाही एखाद्या माणसाचं चांगलं कार्य होणार असेल, हा जर बोलायला की काय तुटलंच पाहिजे. असं चांगलं तर होणार नाही, पण वाईट झाल्याशिवाय नाही का? कोणाचं तरी लग्नाला गेला, थोडा वेळ लागायला लागला, सण काही झाला नाही, थोडा वेळ म्हणायला नाही का? नवरी आला रांड झाडा नवऱ्याच काय गोड बोलला. काय वेळ ना समय काय बोलेल काही सांगता येत. आता एक कोण अज्ञानाचे तरी शीतोष्ण स्पर्शा निवडल्याने पाठा द्यायचा का रात्र आणि दिवसाच्या. तरी शीतोष्ण स्पर्शा निवडण्याने एका माणसाला जसं आणखी थंडी वाजत असते, गरमी होते, त्याप्रमाणे भिंतीला म्हणा दगडाला कुठं थंडी वाजत असते, गरमी होत असते का? त्याप्रमाणे दुसरा दृष्टांत रात्र आणि दिवसाच्या सांगतो. आंधळ्या माणसाला रात्र म्हणजे काय, दिवस म्हणजे काय? कारण त्याला पाहण्याची दृष्टी आहे, ती दृष्टी नसल्यामुळे त्याला रात्रही माहिती नाही, त्याला काय माहिती नाही. त्याप्रमाणे नाट्यांग उठला आरोग्याने खाद्या खाद्य न म्हणे का परिस पवाडणे जसा परिस असतो आणि हे जाणवत नाही, त्याप्रमाणे नाही का काय खावं काय खावं नाही असं झालं काय नसते, ज्ञान नसते. खाद्या खाद्य न म्हणे परिस पाडून नेणे सोने आलो. त्याप्रमाणे खाद्य काय अखाद्य काय याचा विचार तो करू शकत नाही. परीस पवाडून नेणे सोने आलो. बरोबर, लोखंड जरी असलं तरी परीस त्याला लागलं त्याचं काय करतो? सोनं करतो. तो असं सांगतो का तो? त्याप्रमाणे ज्याप्रमाणे परीस निवड करत नाही, तेव्हा त्याला चांगलं काय वाईट काय याचं ज्ञान नसते. ना तरी ते नाना रसी
त्रिकोणी दैवी जर्शी परी रस स्वादाची चाकवणे दरवी म्हणजे पोळी बरं का. कढीमध्ये जर घातली तर तिला तिखट कढी आंबट आहे म्हणून, आणि खिरेमध्ये घातली तर तिला गोडी कळत नाही. दोन्ही सारखी. त्याप्रमाणे वारा जायचा पारखी नव्हेचा का मार्गा मार्ग विकी त्याचे कृत्य विवेकी अन्नपणे करणीय काय अकरणीय काय याचा त्याला काय नसते, ज्ञान नसते. आणखी पुन्हा पुढे भरपूर वर्णन केलंय.